परीक्षेची तयारी करताय? 21 नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर आहे। मग शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करताना तुम्हाला पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, याच्यामध्ये तुम्हाला इतिहास हा विषय आहे। आता पेपर 1 मध्ये परिसर अभ्यासाअंतर्गत इतिहासाचे प्रश्न विचारले जातात। मग हे इतिहासाचे प्रश्नांचा अभ्यास करताना आपल्याला शालेय पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो। मग त्यातल्या त्यातच आपल्याला शिवरायांच्या इतिहासावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। मग आपल्याला शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास करताना शालेय अभ्यासक्रमामध्ये परिसर अभ्यास या अंतर्गत 4थीचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये शिवरायांचा इतिहास आहे। मग तेवढा इतिहास करून आपल्याला भागतो का? म्हणजे त्याच्यावर तेवढं वाचल्यानंतर परीक्षेमध्ये त्यावर आधारित विचारले जाणारे प्रश्न आपल्याला सोडवता येतात का? तर नाही आहे। त्यासाठी आपल्याला मल्टी अँगलने विचार करावा लागतो। म्हणजे कसं, किल्ला आहे, त्याचे किल्लेदार, किल्ल्याची नावं बदललेली आहेत, कोणी कुणास मारले, प्रश्न कसा परीक्षेमध्ये फिरवला जातो, अशा वेगवेगळ्या अँगलने परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात। त्याच दृष्टिकोनातून मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे शिवरायांचा इतिहास। शिवरायांच्या इतिहासावर आधारित मी तुम्हाला जबरदस्त अशा नोट्स देणार आहे। हे आहेत शिवरायांचा इतिहासावर आधारित नोट्स। याच्यामध्ये टोटल 18 चॅप्टर आहेत आणि 18 चॅप्टर एकदम मुद्देसूद विश्लेषण करून तुम्हाला सांगितलेले आहेत। म्हणजे याच्या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे, कुठला शब्द महत्त्वाचा आहे, त्या ठिकाणी बोल्ड केलेला आहे, कुठला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला होता, तो प्रश्न कसा फिरवला गेला होता, असं सगळं एकदम व्यवस्थित याच्यामध्ये दिलेलं आहे। आता ह्या शिवरायांच्या इतिहासावर आधारित नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये भेटणार आहेत। आता ह्या नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त 51 रुपयाला मिळणार आहेत। आता या नोट्स तुम्हाला घेण्यासाठी 99 70 96 11 44 89 99 65 38 15 या नंबरला तुम्ही फोनपे करा किंवा गुगल पे करा किंवा Paytm करा। पेमेंट झाले की त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा। तुम्हाला लागलीच विदिन मिनिट्स ह्या नोट्स भेटून जातील आणि या नोट्सला पासवर्ड असतो, पासवर्डसुद्धा दिला जाईल। पासवर्ड टाकले की नोट्सची PDF ओपन होते। ह्या नोट्स एकदम अद्ययावत आहेत। शिवरायांच्या इतिहासावर जे काही प्रश्न विचारले जातील ते प्रश्न याच्या बाहेरचे नसणार आहेत। त्यामुळे जास्त विचार करू नका। 21 जूनला आपला शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर आहे। पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, याच्यावर आपल्याला शिवरायांच्या इतिहासावर आधारित प्रश्न असतात। त्यामुळे वाट कशाची बघताय, आजच आपल्या नोट्स घेऊन टाका।